सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, आता चैत्र नवरात्र संपत आलेली आहे, तर मी तुम्हाला चैत्र नवरात्रीची व्रतकथा सांगणार आहे। ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दूर होते, तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा कुलदेवीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल। देवी भागवत पुराणामध्ये असे सांगितले आहे की जो कोणी नवरात्रीमध्ये ही कथा श्रवण करतो त्यांच्या सर्व शत्रूंचा नाश होतो, त्यांच्या जीवनातील सर्व संकट आणि दुःख नष्ट होतात आणि सुख समृद्धी लाभते। प्राचीन काळी त्रैलोक्यभर स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ असुरांचा महाभयंकर उच्छाद माजला होता। शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन भाऊ असुरराज सर्वत्र संहार आणि दहशत पसरवत होते। ते अतिशय बलाढ्य आणि पराक्रमी होते, इतके की त्यांच्या सामर्थ्यापुढे देवता देखील थरथरत। या असुर बंधूंनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते। 10,000 वर्षांची घोर तपश्चर्या पूर्ण झाल्यावर ब्रह्मदेव हंसवाहनावर आरूढ होऊन त्यांच्यासमोर प्रकट झाले। ब्रह्मदेव प्रसन्न झाल्याचे पाहून शुंभ निशुंभाने प्रथम अमरत्वाचे वरदान मागितले। ब्रह्मदेवाने शांतपणे उत्तर दिले, शुंभ निशुंभ, हे सृष्टी नियमाविरुद्ध आहे, अमरत्वाचं वरदान मी देऊ शकत नाही। तेव्हा त्या दोन असुरांनी दुसरे वरदान मागितले, मग आम्हाला असा आशीर्वाद द्या की आम्ही अतुलित बलवान होऊ, अपार सेना आणि शस्त्रास्त्रांनी संपन्न होऊ, आम्हाला त्रैलोक्य जिंकण्याची क्षमता लाभू दे। कोणत्याही देवतात, दैत्य आणि मनुष्य पुरुषाच्या हातून आमचा वध होऊ नये, आणि जर कधीतरी आम्हाला स्त्रीसाठी आसक्ती निर्माण झालीच तर ती स्त्री अशी असू दे की जिला आईच्या गर्भातून जन्म मिळालेला नाही, अशा त्या अद्भुत स्त्री शक्तीच्या हातूनच आमचा अंत होऊ दे। ब्रह्मदेवाने तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि तत्क्षणी अंतर्धान पावले। या विलक्षण वरदानामुळे शुंभ आणि निशुंभ यांचा अहंकार आणखी वाढला। त्यांना आता स्वतःला अगदी अजय समजू लागले होते। त्यांनी तत्काळ आपल्या अपार सैन्यासह तीनही लोकांवर आक्रमण करून सर्वत्र विजय मिळवला। स्वर्गातील इंद्रादी देवदेवतांना त्यांनी पराभूत करून स्वर्गातून हकलून लावले आणि स्वतः स्वर्ग सिंहासनावर अधिकार जमवला। पृथ्वीवरही त्यांनी राज्य जिंकले। मनुष्य, गंधर्व, यक्ष, नाग कुणालाही त्यांनी सोडलं नाही। सगळीकडे हदोस मांडत त्यांनी निशंकपणे अत्याचार सुरू ठेवले। जिकडे तिकडे हाहाकार माजला, सर्व जीव भयभीत होऊन गेले। शुंभ निशुंभ इतके उन्मत्त झाले की त्यांना वाटू लागले, स्त्री शक्ती आपलं काहीच बिघडू शकत नाही, स्त्रिया दुर्बल असतात असा त्यांचा भ्रम झाला। त्यांच्यात अति गर्व भरला होता आणि ते आणखी निर्दयी बनले होते। या असह्य छळामुळे देवता, ऋषी आणि मानव अतोनात पीडित झाले। अखेर सर्व देवता ब्रह्मदेवांच्या शरण गेले आणि याचना करू लागले, प्रभू, या संकटातून आमचे रक्षण करा, या असुरांच्या तावडीतून सुटका करण्याचा उपाय करा। ब्रह्मदेवाने गंभीर चिंतन केले आणि म्हणाले, या असुरांवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य स्त्री शक्तीमध्ये आहे। हे ऐकून देवगणांनी महादेव, शंकर आणि पार्वती देवी यांचा आश्रय घेतला। हिमालयाच्या कैलास पर्वतावर पार्वती माता तपश्चर्येत मग्न होते। देवाने तिच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती केली, हे जगदंबे, आमच्या रक्षणासाठी आता आपणच काही शुंभ आणि निशुंभ यांच्या अतिरेकाने समस्त त्रिभुवन होरपळून निघाले आहे, आमचे तारण तुम्हीच करा। देवांच्या आर्त प्रार्थनेने पार्वती मातेचे हृदय पिळवटून निघाले। तिला सर्व जीवांच्या दुःखाची कीव आली आणि अन्यायाविरुद्ध प्रचंड संतापही उमटला। पार्वती मातेला लक्षात आले की आता स्वतः आदिशक्तीला पुढे येऊन या राक्षसांचा संहार करावा लागेल। तिने क्षणभर ध्यान लावून आपल्या अंतरात्म्यातील देवी शक्ती जागृत केली। पुढच्या क्षणी पार्वतीने एक तेजस्वी दिव्य रूप धारण केले। देवी दुर्गा तिच्या रूपातून सोनेरी प्रकाश किरणांचा सडा जमिनीवर पडत होते। देवी दुर्गा अत्यंत सुंदर आणि दिव्य तेजाने जळणारी होती, परंतु तिच्या डोळ्यात अन्यायाविरुद्ध रोषाची ज्वाला धगधगत होती। तिच्या अष्टभुजांच्या हातात विविध आयुधे, त्रिशूल, तलवार, धनुष्यबाण, गदा इत्यादी प्रकट झाली। सिंहावर आरूढ होत जगदंबा दुर्गेने देवांना आश्वासन दिले, मी लवकरच या अतिक्रूर असुरांचा विनाश करेन। देवीच्या या दृष्टांताने देवतांना नवचैतन्य मिळाले। त्यांनी जय दुर्गे माता असा जयघोष केला।
थोड्याच दिवसात एक बातमी सर्वत्र पसरली की हिमालयाच्या पायथ्याशी एक अद्भुत देवी प्रकट झाली आहे. काही ऋषीमुनींच्या आश्रमावर शुंभ निशुंभाच्या सैनिकांनी हल्ला चढवला होता. तेव्हा अचानक त्या आश्रमातील पार्वती मातेच्या मूर्तीमधून तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि स्वतः देवी अवतरित झाली. तिने आसुरी सैन्याचा संहार करून ऋषींचं रक्षण केलं. ज्या काही असुर सैनिकांनी आपल्या जीवाने पळ काढला त्यांनी जाऊन आपल्या राजांना हे वृत्त सांगितलं. ती देवी अप्रतिम सुंदर आहे. त्यांनी वर्णन केले तिचे सौंदर्य अद्वितीय आहे, परंतु ती अत्यंत पराक्रमी आणि रणचंडिका देखील आहे. आमच्या असंख्य सैन्याला तिने क्षणात पराजित केलं. हे ऐकता शुंभ निशुंभ चकित झाले. त्या स्त्री देवतेच्या अद्भुत सौंदर्याची आणि पराक्रमाची कथा ऐकून दोघे भाऊ तिच्यावर आसक्त झाले. शुंभने लोभाने म्हणाला, अशी अनुपम सुंदरी आपल्या महलात राणी म्हणून असली तर आमचे भाग्य चमकेल. निशुंभही उत्सुकतेने डोळे चमकवत म्हणाला, होय, ती दोघांपैकी एकाची तरी पत्नी बनलीच पाहिजे. दोघांनी मिळून तातडीने एक दूत त्या देवीकडे पाठवला. शुंभ निशुंभाच्या दरबारातील सुग्रीव नावाचा असुर दूत मोठ्या ऐटीत हिमालयातील देवीच्या निवासस्थानी पोहोचला. त्याने दुरूनच त्या दिव्य देवीचं दर्शन घेतले. देवी अत्यंत कोमल, कमलासमान मुखभक्त असलेली सुंदर होती आणि तिच्या अंगावर लाल कांतीची साडी आणि अलंकार झळकू लागले होते. परंतु ती जेवढी सुंदर दिसत होती तेवढीच तेजस्वी आणि दुर्धर देखील होती. दूताने पुढे पुढे होत सांगायला सुरुवात केली, हे देवी, माझे स्वामी असुरराज शुंभ आणि निशुंभ हे संपूर्ण त्रिभुवन विजेते अधिपती आहेत. त्यांच्यासमोर देवराज इंद्राने देखील मस्तक झुकवले आहे. त्यांच्या सामर्थ्यांची आणि संपत्तीची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. असे हे महापराक्रमी असुर भाऊ तुझे सौंदर्य आणि शौर्य ऐकून तुझ्यावर मोहित झाले आहेत. त्यांनी मला तुझ्याजवळ विवाह प्रस्ताव घेऊन पाठवले आहे. तू दोघांपैकी ज्याला पसंत करशील त्या राजाशी विवाहबद्ध होऊन आमच्या राजवाड्याची मुख्य राणी होशील तर तुला अपरंपार वैभव व सन्मान लाभेल. आमच्या स्वामींचा आदेश आहे की तू मित्रभावाने त्यांच्या महलात ये. देवीने शांत स्मित करत उत्तर दिले, अरे दूता, माझ्यापर्यंत तुमच्या स्वामींचा प्रस्ताव पोहोचला आहे. पण लक्षात ठेवा देवा, मी एक प्रतिज्ञा केलेली आहे. जो कोणी महाबलवान वीर योद्धा मला रणांगणात पराजित करेल त्याच्याशीच मी लग्न करू शकेल. त्यामुळे तुम्ही आपल्या स्वामींना सांगून द्या, जर शुंभ किंवा निशुंभ यांपैकी कोणाला माझ्याशी विवाह करायची इच्छा असेल तर प्रथम त्याने मला युद्धात जिंकावे. देवीचे शब्द ऐकून दूत थोडा गोंधळला, आश्चर्यचकित झाला. त्याला अपेक्षित नव्हते की एखादी स्त्री अशी शर्ताची अट घालेल. तो गप्प परतला आणि जे काही घडले ते सर्व शुंभ आणि निशुंभला जाऊन सांगितले. देवीची प्रतिज्ञा समजताच शुंभ निशुंभ संतप्त झाले. त्यांचा अहंकार दुखावला गेला. शुंभ गुरकावला, असे एक स्त्री आमच्या देवी शक्तीला आव्हान देते. आम्ही तिला आपल्या शक्तीने पादाक्रांत करून ओढत आणू. निशुंभही तावातावाने म्हणाला, भाऊ भाऊ, मला परवानगी दे. मी त्या गर्विष्ठ स्त्रीला बांधून तुझ्या पायी आणतो. पण शुंभ थंड डोक्याने म्हणाला, नको, आधी तिला समजावून विना संघर्ष आणता येते का ते बघू. आपण आपला सेनापती धूम्रलोचनाला पाठवू. तो तिच्याशी बोलेल आणि आवश्यकता पडल्यास जोर जबरदस्तीने तिला घेऊन येईल. निशुंभाने मान डोलवली. त्यांनी आपल्या हजारो असुर सैनिकांच्या तुकडीसह धूम्रलोचनाला पुढे पाठवले. धूम्रलोचन प्रचंड सैन्य घेऊन हिमालयाच्या पायथ्याशी देवीच्या वास्तव्यस्थानी येऊन पोहोचला. दुरूनच त्याने त्या सुंदरीला पाहिले आणि नकळत त्यालाही क्षणभर तिचे सौंदर्य व तेज पाहून थक्क व्हायला झाले. पण त्याने आपल्या मनातील भाव दाबून ठेवले आणि तो पुढे सरसावला. देवी दुर्गा शंखासनावर शांतपणे विराजमान होती, जणू ती या भेटीची अपेक्षा करत होती. धूम्रलोचनाने दुर्गेला उद्देशून सिंहनादात म्हटले, हे स्त्रिये, मी महान असुर सेनापती धूम्रलोचन, आमचे स्वामी शुंभ आणि निशुंभ या त्रिभुवनाधिपतींनी मला तुला घेऊन यायला पाठवले आहे. त्यांनी तुला शेवटचा संदेश पाठवला आहे. तू स्वखुशीने आमच्या महलात चल. आमचे स्वामी विश्वविजेते वीर आहेत. त्यांनीच इंद्राला जिंकून स्वर्गाला आपल्या अधीन केले. त्यांच्या महान पराक्रमाची कीर्ती सर्वत्र आहे. तुला भाग्य मानावे लागेल की अशा पराक्रमी असुर राजांपैकी एकाचा तू अर्धांगिनी होणार आहेस.
म्हणून शहाणपणाने आम्हाला सोबत चल, नाही तर ज्याची भीती आहे तेच खरे. आम्हाला तुला बळच पकडून घरी न्यायचं काम करावं लागेल. त्याच्या शेवटच्या वाक्यात स्पष्ट धमकी होती. देवी उठून उभी राहिली व मोठ्यानं हसू लागली. मग स्वरात उत्तरली, धूम्रलोचन, तुझ्या राजांना माझा निरोप कळलाच आहे. मी आधीच सांगितलंय, ज्याने मला युद्धात पराभूत केलं त्याच्याशीच मी विवाह करेन. मी माझ्या संकल्पावरती अढळ आहे. मी तुमच्या धमक्या अजिबात ऐकून घेणार नाही. तिचा स्वर शांत पण अत्यंत निर्धारपणे होता. धूम्रलोचनाचा चेहरा रागाने विकृत झाला. अरे तुच्छ स्त्री, तो ओरडला, जास्त शूर बनू नकोस. मी तुला केसांनी ओढीत फरफटत नेईन आणि तुझ्या गर्वाचा चोरडा करेन. देवीनं त्याचं बोलणं ऐकून एक घनगंभीर हास्य केलं. तू काय करशील ते तर करून पहा, ती शांतपणे म्हणाली. मी तयार आहे. माझा एक केस जरी वाकडा करू शकत असलास तर करून बघ. धूम्रलोचन अशा प्रत्युत्तराने आणखीनच चिडला. तो आपला विशाल गदा हवेत फिरवत उद्गारला, मग तयार राहा मूर्ख. आता तरी मला योद्ध्यासारखे प्रत्युत्तर दे. असे म्हणून त्याने एका झटक्यात दुर्गेच्या दिशेने धाव घेतली आणि आपला विशाल पंजा पुढे करून देवीला पकडण्यासाठी झेपावला. देवी दुर्गेने देखील आपले डोळे रागाने विस्फारले. तिच्या कपाळावरच्या तिलकातून अचानक आग ओकणारी ज्वाला बाहेर पडली आणि देवीच्या नेत्रातून एक उष्ण प्रखर तेजस प्रकाश बाहेर आला. ती ज्वाला धूम्रलोचनाला स्पर्शताच तो असुर सेनापती काहीच करू शकण्याच्या आत भस्मसात झाला. क्षणात त्याचे संपूर्ण शरीर राखेत परिवर्तित झाले. महान असुर सेनापती धूम्रलोचन एका कटाक्षाच्या अग्नीने जळून खाक झाला. धूम्रलोचनाचा असा अस्त झाला तसा त्याच्यासोबत आलेल्या असुर सैन्याने घाबरून मागे हटत देवीवर एकत्र हल्ला चढवला. हे पाहताच देवीच्या सोबतीने असलेल्या सिंहाने प्रचंड गर्जना केली. तो सुवर्णकेशरी सिंह विजेप्रमाणे झेपावत त्या असुरांवर तुटून पडला. त्याने आपले मजबूत पंजे आणि नखे चालवून काही मिनिटातच सर्व असुर सैनिकांचा चेंदामेंदा केला. ज्यांनी थोडेफार जीव वाचवले त्यांनी पळ काढला. काही क्षणातच देवीसमोर असुरांची संपूर्ण सेना नेस्तनाबूत झाली. धूम्रलोचन व त्याचे सेनाबळ नष्ट झाल्याची वार्ता शुंभ आणि निशुंभ पर्यंत पोहोचली. ते एक तास दोघे असुर भाऊ क्रोधाने पेटून उठले. आता त्यांनी आपले दोन पराक्रमी सेनापती चंड आणि मुंड यांना प्रचंड असुर सैन्य घेऊन युद्धासाठी पाठवले. आदेश मिळताच चंडमुंड विशाल सैन्यासह हिमालयाकडे सरसावले. लांबूनच रणभूमीवर देवी दुर्गा आपल्या सिंहावर विराजमान असल्याचे त्यांनी पाहिले आणि त्यांच्या असंख्य असुरांनी चारही बाजूनी देवीला घेरले. देवीनेही असुरी सैन्याची तयारी पाहून आपल्या अंतरातील आणखी एका शक्तीला आव्हान केले. तिची भुवई किंचित वक्र झाली आणि अचानक तिच्या कपाळातून काळवंडलेले एक अद्भुत शक्तिरूप प्रकट झाले. तिचा रंग काळा काळा काळुशासारखा होता. लाल भडक डोळे क्रोधाने चमकत होते. ती देवी अत्यंत भयंकर रूप धारण केलेली होती. हीच काळ स्वरूपिणी काली देवी माता. पार्वतीच्याच एका उग्र रूपाला कालिका किंवा कालरात्री असे नाव पडले आहे. त्या कालिका देवीच्या गळ्यात नरमुंडाची माळ होती आणि ती प्रचंड अट्टहास्य करत प्रकट झाली. देवी दुर्गेने तेजस्वी हसत सांगितले, हे कालरूपे माझेच अंश आहे. हिला माझी चामुंडा म्हणू शकता. चंड आणि मुंड या असुरांचा विनाश करण्यासाठी जणू देवीने हे चामुंडीचे रूप प्रकट केले होते. काली मातेला पाहता चंडमुंड सेने सकट तिच्यावर तुटून पडले. काही असुर धनुष्यबाणाने बाण वर्षावत होते तर काही तलवारी चालवत होते. पुढे येत होते, पण देवी चामुंडा इतकी चपळ आणि प्रखर होती की कुणाला तिच्या जवळ येताच येईना. ती वेगाने त्यांच्या वारांना चुकवीत होती आणि त्या प्रसंगी आपल्या तलवारीच्या एका घावात असुरांचे मस्तक उडवत होती. तिचे तांडव भीतीदायक होते. चहूबाजूने केवळ असुरांचे उच्छेद सुरू होते. रणांगणात रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. थोड्याच वेळात चंड आणि मुंड स्वतः देवी चामुंडेसमोर येऊन उभे राहिले. त्यांच्या हातात भाले आणि तलवारी होत्या. त्यांनी एकमुखाने गर्जना केली, अरे रागीट देवी, आम्ही तुला आता कंठस्नान घालतो. असे म्हणून चंडाने भाला भिरकावला तर मुंड समोरून तलवारीने वार करू लागला. देवी चामुंडेने वाऱ्याप्रमाणे चपळाईने भाल्याचा वार चुकवला आणि आपल्या खडगाने चंडाची तलवार परतवून लागली. मग ती विजेसारखी चमकली आणि क्षणार्धात चंडाचं शिर धडापासून उडवलं. मुंड धक्का खाऊन मागे झाला, पण देवीने त्याला संधी दिली नाही.
ती एका उडीमध्ये त्याच्या जवळ पोहोचली आणि दुसऱ्या घावात मुंडाचेही मस्तक धडा वेगळे केले. अत्याचारी चंड आणि मुंड यांचा त्या क्षणी अंत झाला. देवी चामुंडेने हसत दोन्ही असुर सेनापतींची छिन्न मस्तके हातात उचलली आणि झुंझुमीत नाचत मुख्य देवी दुर्गे समोर नेऊन ठेवली. देवी दुर्गा प्रसन्न हसत म्हणाली, हे चामुंडे, तू महापराक्रम केला आहेस. त्या दिवसापासून देवीच्या या रूपाला चामुंडा असं नाव मिळाले. आता शुंभ निशुंभाला प्रचंड संताप झाला होता, पण सोबतच चिंता देखील होती. त्यांचे बलाढ्य सेनानी आणि महासैन्य संपले तरी अद्याप मुख्य असुर सैन्याचा एक भयानक योद्धा शिल्लक होता, रक्तबीज. आता त्यांनी शेवटचा डाव म्हणून त्या महाभयंकर राक्षस रक्तबीजला युद्धभूमीवर उतरवले. रक्तबीज असुर अत्यंत विक्राळ होता. त्याची काया विशालकाय आणि कठोर होती. डोळे रक्तासारखे लाल भडक होते. पूर्वीच्या काळी त्यानेही ब्रह्मदेवाला तप करून एक अद्वितीय वरदान मिळवले होते. जेव्हा केव्हा त्याच्या शरीरातून रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडेल, तेव्हा त्याच क्षणी त्या प्रत्येक थेंबापासून त्याच्यासारखाच दुसरा राक्षस जन्म घेतो. या वरदानामुळे रक्तबीजला जणू अमरत्व प्राप्त झाले होते, कारण युद्धात त्याला जखमी करणे महागात पडणार होते. त्यातून असुरांची संख्याच वाढणार होती. रक्तबीज राक्षस गर्जत रणांगणात उतरला. त्याच्यासोबत शुंभ निशुंभाने उरलेले जे काही सैन्य होते तेही पाठवले. त्यांनी येता क्षणीच देवीवर हल्ला चढवला. देवी दुर्गेने आपले दिव्य अस्त्र आणि तलवार चालवत त्या असुरांचा प्रतिकार सुरू केला. तिच्यासोबत चामुंडा आणि काली देखील लढत होत्या. देवीच्या त्रिशूळाने एकदा रक्तबीजाच्या खांद्यावर वार केला आणि लगेच रक्ताचे थेंब जमिनीवर टपटपले. पण तो काय चमत्कार! त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून बरोबर रक्तबीजासारखा आणखी एक प्रचंड असुर उभा राहिला. क्षणार्धात रणांगणात रक्तबीजाचे अनेक प्रतिरूप निर्माण झाले. देवतांच्या बाजूने लढणारे वीर योद्धे ते दृश्य पाहून घाबरून गेले. जितके वार करत तितके अधिक शत्रू समोर उभे राहत होते. काही वेळातच शेकडो रक्तबीजाने देवीला चारही बाजूने वेढले. स्वतः रक्तबीज विकट हास्य करत म्हटला, देवी, तू मला जखमी केलंस की माझे भाऊ जन्माला येतात. मला मारणे तुला अशक्य आहे. हा खरंच देवीसमोर विचित्र संकट उभे राहिले होते. रक्तबीजाला जखमी केले तरी फायद्याऐवजी तो अधिक बलवान सेना मिळवत होता. देवी काही काळ विचारमग्न झाली, मात्र ती विचलित झाली नाही. तिच्या मुखावर संतापाच्या ज्वाला होत्या, पण मन ठाम होते. तिने आपल्या सहाय्यक देवींकडे एक कटाक्ष टाकला आणि सर्वांना एकत्र काळजीपूर्वक युक्ती सांगितली. त्यानंतर देवीने अचानक अत्यंत उग्र रूप धारण केले. तिचे मुख विक्राळ झाले. डोळ्यातून ज्वाला निघू लागल्या. तिची जीभ लाल बुंद दिसू लागली. हे माता दुर्गेचेच आणखी एक प्रखर कालरात्री रूप होते. आता देवीने स्वतः रक्तबीजावर धाव घेतली. तिने अतिजराने आपल्या तलवारीचा एक घाव रक्तबीजाच्या हातावर केला. त्या घावामुळे रक्तबीजाच्या हातून रक्ताची धार उडाली. पण त्या धारेला जमिनीवर पडण्याआधीच देवी कालिकेने आपली लांब जीभ बाहेर काढून सगळे रक्त चाटून घेतले. मग देवीने आरक्त डोळ्यांनी एकच डरकाळी फोडली आणि झपाट्याने रक्तबीजाचा पाठलाग करून त्याच्यावर झडप घालून त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. रक्तबीजाचे धड जमिनीवर कोसळताना त्यातून एक विशाल रक्तप्रवाह बाहेर पडू लागला. पण देवीने पूर्वीच हातात घेतलेल्या खप्परात सारे रक्त जमा केले. एकही थेंब जमिनीवर पडू दिला नाही. रक्तबीजाच्या टाळूतील जरासे जरी रक्तस्राव झाला तरी तिने तोही आपल्या तोंडात भरून घेतला. देवीचे ते महाभयानक चित्र पाहून शत्रुपक्षातील उरलेले असुर थरकाप उडाले. देवीने अखेर रक्तबीजाचे शरीर रक्तशून्य करून टाकले. आता त्याचा कोणताही प्रतिसृष्टी निर्माण होऊ शकत नव्हता. रक्तबीजाचा देह जड होऊन जमिनीवर कोसळला आणि निश्चिंत पडून राहिला. सर्व दूर होऊनच जय कालरात्री माता अशा गर्जना देवतांकडून होऊ लागल्या. असुर दलाचा संपूर्ण अंत आता अगदी जवळ आला होता. रक्तबीजाचा नाश तर झाला, पण देवी कालरात्रीचा महाभयानक रौद्र आवेश काही केल्या शांत होईना. युद्धातील रक्तपात पाहून देवी तांडव मुद्रेत गेली. तिच्या रागाने आणि उन्मादाने अवघी धरती कंपली. देवी कालीने रक्ताने भिजलेल्या रणभूमीवर उग्र तांडव नृत्य सुरू केले. तिचे भयानक हास्य आणि गर्जना अजूनही घुमत होते. तिच्या पावलांचे ठोके जमिनीला भेदू लागले आणि क्रोधाच्या भाराने पृथ्वी डळमळू लागले. दिशा भरून गेल्या अंधकाराने आणि भीतीने देवीचा हा रौद्र वेग पाहून देवांचेही काळीज कापू लागले. देवीचा हा प्रकोप थांबला नाही तर सृष्टी नष्ट होईल असा विचार सर्वत्र पसरला. देवगणांना समजत नव्हते की तिचा हा उन्माद कसा शांत करावा. शेवटी त्यांनी महादेव शंकरांची शरणागती पत्करली. महादेव तिथेच रणांगणाच्या समीप उपस्थित होते. सर्व देवांनी हात जोडून विनंती केली, हे महादेव, जगदंबेचा हा रौद्र राग शांत करा.
नाहीतर तीनही लोकांची राख होईल. कृपाळू शिवाने प्रेमाने देवीला शांत करण्याचे ठरवले. त्यांनी हळूच येऊन स्वतःला देवीच्या मार्गात आडवे केले आणि जमिनीवर आडवे झाले. देवी कालिका उन्मत्तपणे नाचत असताना तिचा पाय अचानक शंकराच्या अंगावर पडला. ती अचानक दचकली. स्वतःच्या पतीचे शरीर पायाखाली आल्याचे बघून तिची तंद्रा जणू भंगली. हा काय अनर्थ या भावनेने देवी अचंबित झाली. क्षणार्धात तिची जीभ बाहेर आली आणि डोळ्यातील राग मावळला. ती स्तब्ध उभी राहिली. देवी काल रात्रीचा तांडव थांबला होता. तिचे उग्र रूप आता निवळले आणि सौम्य रूपात ती स्थिर झाली. या प्रकारे देवी काल रात्रीने स्वतःचा संहारक रौद्र भाव शांत केला. आता शेवटचे उरलेले दोन शत्रू, स्वर्गाचे दुःस्वप्न बनलेले असुर बंधू शुंभ आणि निशुंभ अजून शिल्लक होते. त्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी आपले संपूर्ण सैन्य, सेनापती आणि भयानक रक्तबीजाचाही अंत पाहिला होता. तरी देखील अहंकारी शुंभ निशुंभ झुंजार वृत्ती सोडायला तयार नव्हते. दोघेही देवी समोर येऊन उभे राहिले. त्यांच्या नेत्रातून क्रोध आणि दहशत एकत्र दिसत होते. एक क्षणभर शांतता पसरली. शुंभ दात ओठ चावून म्हणाला, देवी, तुझ्या योगे आमचे सर्व संपले. पण आता आम्ही दोघे भाऊ स्वतः तुला धडा शिकवतो. बघू तरी आमच्यासमोर तुझी काय क्षमता आहे. ते निशुंभ पुढे आला आणि आपल्या ढालीसह तलवार उजळत म्हणाला, तू एका स्त्रीने इथे अनेक रूपांनी आमच्यावरती चालून आले आहेस. आम्ही दोघे भाऊ मात्र पुरे आहोत तुझा विनाश करण्यासाठी, असे म्हणत त्याने आक्रमण केले. त्याच्या मागोमाग शुंभ देखील आला आणि त्याने आपली गदा जोरात जमिनीवर आपटली आणि ललकारले व रणांगण थरारून टाकले. निशुंभाचे आक्रमण तीव्र होते. देवीच्या सिंहावर त्याने एक कठीण प्रहार केला. सिंहाला बाजूला व्हावे लागले. देवीने पुढे येऊन त्याचा वार आपल्या तलवारीवर झेलला. काही काळ निशुंभ आणि देवी यांच्यात प्रचंड द्वंद्व युद्ध रंगले. निशुंभाने एका मागोमाग एक असे अनेक भरकट वार केले, पण देवीने प्रत्येकाला कधी तलवारीने कधी त्रिशूळाने रोखले. अखेरीस देवीला संधी मिळाली. तिने चपळाईने आपले त्रिशूळ उगारून निशुंभाच्या छातीचा वेध घेतला. त्रिशूळाचे तीनही निखारे त्याच्या छातीत आरपार घुसले. निशुंभाचा आक्रोश निघाला. त्याच्या तोंडातून रक्त आणि श्वास एकत्र बाहेर आले. त्याचे तलवार हातातून निघून गेले आणि तो जमिनीवर कोसळला. महाबलाढ्य निशुंभाचा देवीने वध केला होता. आपण लहान भाऊ निशुंभ मृत्युमुखी पडलेला पाहताच शुंभ विषण आणि क्रोधित झाला. त्याने गर्जना करत आपला विशाल गदा हातात घेतली आणि ओरडला, धूर्ते देवी, तू ही लढाई एकटीने नाही जिंकलीस. इतकी मदत तुला इतर देवींची मिळते. हे काय शौर्य, पुरुषांना हरवण्याचे वरदान मिळून आलो होतो, पण तू तर इतर देवतांच्या साऱ्या शक्ती गोळा करून माझ्यावर चाल केली आहेस. हा अन्याय आहे. त्याचा आवाज वेदनेने आणि रागाने कापरा झाला होता. देवी दुर्गा शांतपणे हसली. ती गंभीर आवाजात म्हणाली, असुरा, तू ज्यांना इतर देवी म्हणतोयस त्या साऱ्या माझ्याच विभूती आहेत. बघ, मीच आहे एकमेव शक्ती. एवढे बोलून देवीने एका दिव्य क्षणात आपल्या सभोवताली उभ्या असलेल्या या सर्व शक्ती रूपांना आपल्या अंगी समावून घेतले. तिच्या आजूबाजूची काली, चामुंडा, ब्राह्मणी, वैष्णवी अशा सप्तमातृका देव्या एक एक करून ज्योतिस्वरूप होऊन तिच्या देहात विलीन झाल्या. देवी दुर्गा आता रणभूमीवर एकटी उभी राहिली होती. एकाकी भासणारी, पण तरीही अखिल शक्तीने युक्त अशी शुंभ थोडा थबकला, कारण आता समोर फक्त देवी दुर्गा उरली होती. पण तो अजून युद्धाच्या द्वेषात होता. तो पुन्हा खदखदा हसला आणि उद्गारला, ठीक आहे, आता तरी तू एकटीच आहेस ना, तर ये, माझ्यासमोर भगवती असली तरी पुरुष असुर समोर तुझे काही चालणार नाही. तो विद्युत गतीने पुढे सरसावला आणि आपल्या परशुने देवीच्या मस्तकावर प्रहार करू लागला. देवीने देखील वेगाने आपली तलवार त्याच्या परशुला अडवली. आता या शेवटच्या दिव्य युद्धाचा हा महाभषण काळ सुरू झाला. शुंभ आणि देवी यांच्यात पृथ्वी आकाशाचा थरकाप उडवणारे गाव पेलवान सुरू झाले. एकीकडे शुंभाचे प्रहार इतके घातक होते की पर्वतांचा चुरा होईल, तर दुसरीकडे देवी प्रत्युत्तर इतके जलद व अचूक होते की वारा चुकवावा. दोघे उच्च शक्तीचे योद्धे असल्याने 2 क्षणांसाठीही कमजोर पडत नव्हते. अखेर शुंभाने जादुई अस्त्राने देवीला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण भगवतीने ध्यान एकाग्र करून त्याच्या मायाजाळाचा नाश केला. या युद्धात शेवटी देवीला विजयी व्हायचं होतंच. तिने एक दिव्य शक्ती जपत आपल्या चक्राने शुंभाच्या हातातून शस्त्र उडवून दिले. शुंभ आक्रस ताळ्यासारखा ओरडत पुढे झाला, तेव्हा देवीने महादेवाच्या वरदानी त्रिशूळाचा घाव त्याच्यावर केला. त्रिशूळाने आकाशात वीज चमकावी तसा चमकून शुंभाच्या हृदयाला आरपार छेदले. तो घायाळ होऊन गुडघ्यावर कोसळला. देवीने मग अंतिम वार करत आपल्या तलवारीने शुंभाचा हंबरडा एकदाचा कायमचा शांत केला. त्रैलोक्याला अत्याचाराला कंप होऊन सोडणारा असुरा शुंभ
याच क्षणी अंत झाला होता. युद्धभूमीवर नीरव शांतता पसरली. काही क्षण कुणालाच विश्वास बसेना की हे रौद्र युद्ध खरंच संपले आहे. मग लक्षात आले, अत्याचारी शुंभ निशुंभ यांचा पूर्ण संहार झाला. क्षणभर स्तब्धतेनंतर सारे देवदेवी आनंदाश्रू ढाळत एकत्र बोलून उठले. जय देवी महादुर्गा, जय भवानी माता, जय कालरात्री माता. तिथे घोष निनादला. विजयादेवीच्या नामाने भूमंडल तरानून गेले. स्वर्गातून पुष्पांचा वर्षाव सुरू झाला. देवतांनी हर्षभराने सडा टाकला. इंद्र ब्रह्मादी समस्त देव देवी समोर येऊन नतमस्तक झाले. त्यांनी कृतज्ञतेने हात जोडले. हे आदिशक्ती माता, तुम्ही आम्हा भक्तांचे रक्षण केले, तुम्हाला शतशः प्रणाम. विष्णू म्हणाले, देवी तुमच्या कृपेने आज पुन्हा धर्माचा विजय झाला. इंद्राने विनत होऊन स्वर्गाचे राज्य परत मिळाल्याबद्दल देवीचे आभार मानले. पार्वती मातेने प्रसन्न हसून सर्वांची प्रार्थना स्वीकारली आणि आशीर्वाद दिला. तिचे रूप आता अत्यंत सौम्य आणि प्रेमळ होते. देवगणांनी देवीची स्तुती सुमने अर्पण केली. देवीने त्यावेळी सांगितले, जो कोणी श्रद्धेने माझी कथा ऐकेल, माझे स्मरण करेल, त्यांच्या सर्व संकटांचा नाश होईल. मी तुम्हाला नवरात्री व्रताची आणखी एक कथा सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. कमेंटमध्ये एकदा जय महालक्ष्मी जरूर लिहा. बृहस्पतीजी म्हणाले, हे ब्रह्माजी, तुम्ही खूप बुद्धिमान आहात. तुम्हाला चारही वेद आणि सगळे शास्त्र माहीत आहेत. तुम्ही देवांमध्ये श्रेष्ठ आहात. कृपा करून मला सांगा की चैत्र, आश्विन, माघ आणि आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात नवरात्रीचं व्रत का करतात? हे देवा, हे व्रत केल्यानं काय फळ मिळतं? हे व्रत करण्याची पद्धत काय आणि सर्वात आधी हे व्रत कोणी केलं? बृहस्पतीजींचा प्रश्न ऐकून ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पती, लोकांचं चांगलं व्हावं म्हणून तू खूप चांगला प्रश्न विचारला आहेस. दुर्गा, महादेवी, सूर्य आणि नारायण यांचं ध्यान करणारे लोक धन्य आहेत. नवरात्रीचा व्रत सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. हे व्रत केल्यानं ज्यांना मूल हवं आहे त्यांना मूल मिळतं, ज्यांना पैसा हवा आहे त्यांना पैसा मिळतो, ज्यांना विद्या हवी आहे त्यांना विद्या मिळते आणि ज्यांना सुख हवं आहे त्यांना सुख मिळतं. हे व्रत केल्यानं आजारी माणूस बरा होतो आणि तुरुंगात असलेला माणूस सुटतो. माणसांची संकट दूर होतात आणि त्यांच्या घरात सुख संपत्ती येते. ज्या स्त्रीला बाळ होत नाही तिला हे व्रत केल्यानं बाळ होतं. ब्रह्माजी पुढे सांगतात, जर व्रत करणारा माणूस दिवसभर उपवास करू शकत नसेल तर त्याने एक वेळ जेवण करावं. त्या दिवशी आपल्या नातेवाईकांसोबत नवरात्रीच्या व्रताची कथा ऐकावी. हे बृहस्पती, ज्याने सर्वात आधी हे व्रत केलं त्याची गोष्ट मी तुला सांगतो, तू लक्ष देऊन ऐक. ब्रह्माजींचे बोलणे ऐकून बृहस्पतीजी म्हणाले, हे देवा, लोकांचं कल्याण करणारं ही व्रताची गोष्ट मला सांगा. मी लक्ष देऊन ऐकत आहे. मी तुमच्या चरणी आलो आहे, माझ्यावर कृपा करा. ब्रह्माजी म्हणाले, पिठत नावाच्या शहरात एक अनाथ नावाचा ब्राह्मण राहत होता. तो दुर्गा देवीचा भक्त होता. त्याला सुमती नावाची एक सुंदर मुलगी होती. ती मुलगी सगळ्या चांगल्या गुणांनी भरलेली होती. ती ब्रह्माजीने बनवलेल्या पहिल्या मुलीसारखीच होती. सुमती लहानपणी आपल्या मैत्रिणीसोबत खेळत मोठी झाली. जसा शुक्ल पक्षात चंद्र मोठा होतो तशीच ती मोठी झाली. तिचे वडील रोज दुर्गा देवीची पूजा करायचे आणि होम करायचे. त्यावेळेस ती मुलगी पण तिथे हजर असायची. एक दिवस सुमती आपल्या मैत्रिणीसोबत खेळायला गेली आणि देवीच्या पूजेला गेली नाही. तिच्या वडिलांना हे आवडलं नाही आणि ते रागवले. ते आपल्या मुलीला म्हणाले, हे दृष्ट मुली, तू आज सकाळपासून देवीची पूजा केली नाही, त्यामुळे मी तुझं लग्न एका कुष्ठरोग झालेल्या आणि गरीब माणसासोबत करेन. रागावलेल्या वडिलांचे बोलणे ऐकून सुमतीला खूप दुःख झाले. ती आपल्या वडिलांना म्हणाली, हे पिताजी, मी तुमची मुलगी आहे. मी तुमच्या म्हणण्यानुसार वागेन. तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही माझं लग्न करू शकता. नशिबात जे लिहिलं आहे तेच होणार आहे. माझा यावर पूर्ण विश्वास आहे. माणूस कितीतरी गोष्टींचा विचार करतो, पण नशिबात जे लिहिलं आहे तेच होतं. जो जसं कर्म करतो त्याला तसं फळ मिळतं. कर्म करणं माणसाच्या हातात आहे, पण फळ देणं देवाच्या हातात आहे. जसं आगीत गवत टाकल्याने आग आणखी भडकते, तसेच आपल्या मुलीचे निर्भय बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप राग आला. त्याने आपल्या मुलीचं लग्न एका कुष्ठरोग झालेल्या माणसाशी लावून दिलं आणि रागावून आपल्या मुलीला म्हणाला, जा लवकर जा आणि आपल्या कर्माचं फळ भोग. बघूया नशिबाच्या भरोशावर तू काय करतोस. वडिलांचे कठोर बोलणे ऐकून सुमती खूप दुःखी झाली. ती मनात विचार करू लागली, अरे रे, माझं किती मोठं दुर्भाग्य आहे ज्यामुळे मला असा नवरा मिळाला. अशा प्रकारे आपल्या दुःखाचा विचार करत ती आपल्या नवऱ्यासोबत जंगलात गेली. भयानक जंगलात त्यांनीही
ती रात्र खूप कष्टाने काढली. त्या गरीब मुलीची अवस्था पाहून दुर्गादेवी तिच्यासमोर प्रकट झाली आणि तिला म्हणाली, हे ब्राह्मणी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे पाहिजे ते माग, मी प्रसन्न झाल्यावर सगळ्या इच्छा पूर्ण करते. दुर्गादेवीचे बोलणे ऐकून ब्राह्मणी म्हणाले, तुम्ही कोण आहात? ज्या माझ्यावर प्रसन्न झाला आहात हे सगळं मला सांगा आणि माझ्यावरती कृपा करा. ब्राह्मणीचे बोलणे ऐकून देवी म्हणाले, मी आदिशक्ती आहे. मीच ब्रह्मा, विद्या आणि सरस्वती आहे. मी प्रसन्न झाल्यावर लोकांचे दुःख दूर करते आणि त्यांना सुख देते. हे ब्राह्मणी, तू मागच्या जन्मात केलेल्या पुण्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी तुला तुझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगते. तू मागच्या जन्मात एका कोळ्याची बायको होतीस. तू खूप पतिव्रता होतीस. एक दिवस तुझ्या नवऱ्याने चोरी केली. चोरी केल्यामुळे सैनिकांनी तुम्हा दोघांना पकडलं आणि तुरुंगात टाकलं. त्यांनी तुला आणि तुझ्या नवऱ्याला जेवण पण दिलं नाही. अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसामध्ये तू काही खाल्लं नाही आणि पाणी पिलं नाही. त्यामुळे तुझे 9 दिवसांचे नवरात्रीचे व्रत झाले. हे ब्राह्मणी, त्या दिवसामध्ये जे व्रत झालं त्या व्रताच्या पुण्यामुळे मी तुला पाहिजे ती वस्तू देत आहे. तुझी जी इच्छा असेल ती तू माग. दुर्गादेवीचे बोलणे ऐकून ब्राह्मणी म्हणाले, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर हे दुर्गे, मी तुम्हाला नमस्कार करते. कृपा करून माझ्या नवऱ्याचा कुष्ठरोग दूर करा. देवी म्हणाली, त्या दिवसामध्ये तू जे व्रत केलं त्या व्रतातील एका दिवसाचं पुण्य आपल्या नवऱ्याचा कुष्ठरोग दूर होण्यासाठी दे. माझ्या कृपेने तुझा नवरा कुष्ठरोगातून मुक्त होईल आणि त्याचं शरीर सोन्यासारखं होईल. ब्रह्माजी म्हणाले, अशा प्रकारे देवीचे बोलणे ऐकून ती ब्राह्मणी खूप आनंदी झाली आणि आपल्या नवऱ्याला निरोगी करण्याची इच्छा व्यक्त केली. तेवढ्या दुर्गादेवीच्या कृपेने तिच्या नवऱ्याचं शरीर कुष्ठरोगातून मुक्त झालं आणि ते खूप सुंदर दिसू लागलं. त्याची चमक चंद्राच्या प्रकाशापेक्षा जास्त होती. त्या ब्राह्मणीने आपल्या नवऱ्याचं सुंदर शरीर पाहिलं आणि ती देवी खूप शक्तिशाली आहे असं समजून तिची स्तुती करायला लागली. ती म्हणाली, हे दुर्गे, तू दुःख दूर करणारी आहेस. तू तिन्ही जगांचे दुःख हरण करणारी आहेस. तू सगळ्या दुःखांना दूर करतेस. तू आजारी माणसांना निरोगी करतेस. तू प्रसन्न झाल्यावर पाहिजे ती वस्तू देतेस आणि दुष्ट माणसांचा नाश करतेस. तूच सगळ्या जगाची आई आणि बाप आहेस. हे दुर्गे, माझ्यासारख्या गरीब आणि निरपराध स्त्रीचं माझ्या वडिलांनी कुष्ठरोग झालेल्या माणसाशी लग्न लावून मला घरातून काढलं. त्यामुळे मी पृथ्वीवर फिरत राहिले. तूच मला या संकटातून वाचवलं आहेस. हे देवी, मी तुला नमस्कार करते. माझ्यासारख्या गरीब माणसाचं रक्षण कर. ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पती. अशा प्रकारे त्या सुमतीने मनातल्या मनात देवीची खूप स्तुती केली. तिची स्तुती ऐकून देवीला खूप आनंद झाला आणि ती ब्राह्मणीला म्हणाली, हे ब्राह्मणी, तुला उदायल नावाचा एक बुद्धिमान, धनवान, कीर्तिवान आणि इंद्रियांना जिंकणारा मुलगा लवकरच होईल. असं बोलून ती देवी त्या ब्राह्मणीला पुन्हा म्हणाली, हे ब्राह्मणी, तुला आणखी काही इच्छा असेल तर तू मागू शकतेस. दुर्गादेवीचे बोलणे ऐकून सुमती म्हणाली, हे दुर्गे, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपा करून मला नवरात्रीचा विधी सांगा. हे दयाळू माते, ज्या विधीने नवरात्रीचं व्रत केल्याने तुम्ही प्रसन्न होतात ती विधी आणि त्याचे फळ मला सविस्तर सांगा. ब्राह्मणीचे बोलणे ऐकून दुर्गादेवी हसून म्हणाली, हे ब्राह्मणी, मी तुला नवरात्रीच्या व्रताची विधी सांगते. हे व्रत सगळ्या पापांचा नाश करून मोक्ष देणार आहे. या व्रताचं महत्त्व खूप मोठं आहे. हे व्रत केल्यानं जीवनातील सगळे कष्ट दूर होतात. आईने पुढे सांगितलं, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवसापासून 9 दिवसांपर्यंत पूर्ण विधिविधानाने व्रत करावं. जर कोणाला पूर्ण दिवस उपवास करणं शक्य नसेल तर त्याने एक वेळ जेवण करावं. विधीपूर्वक एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडून सल्ला घेऊन घटस्थापना करावी, बाग तयार करावी आणि तिला रोज पाणी द्यावं. मग महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या मूर्ती स्थापित करून रोज त्यांची पूजा करावी आणि फुलांनी अर्घ्य द्यावं. त्यांनी अर्घ्याचं महत्त्व समजावून सांगितलं. बिजारोच्या फुलांनी सौंदर्य मिळतं, जायफळाने कीर्ती मिळते, द्राक्षांनी कार्यसिद्ध होतं, आवळ्याने सुख मिळतं आणि केळ्याने दागिने मिळतात. अशाच प्रकारे हवनामध्ये खाण, तूप, गहू, मध, जव, तीळ, नारळ आणि इतर वस्तू अर्पण कराव्यात. गव्हाने लक्ष्मी, खीर आणि चंपकाच्या फुलांनी धन, आवळ्याने यश, केळ्याने पुत्र आणि कमळाने राजस सन्मान मिळतो. दुर्गादेवीने समजावलं, व्रत करणाऱ्याने आचार्याला आदराने नमस्कार करून दक्षिणा द्यावी. जो कोणी हे व्रत श्रद्धेने करतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. यात काही शंका नाही की 9 दिवसांमध्ये केलेलं दान आणि पुण्य करोडपटीने फळ देतं. हे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं. एवढं बोलून देवी अंतर्धान पावली. ब्रह्माजींनी बृहस्पतीला सांगितलं, जो कोणी स्त्री किंवा पुरुष हे व्रत करतो त्याला या जगात सुख मिळतं आणि शेवटी मोक्ष मिळतो. हे बृहस्पती, तू लोकांच्या हितासाठी या व्रताविषयी प्रश्न विचारला त्यामुळे तू धन्य आहे. ब्रह्माजींचे बोलणे ऐकून बृहस्पतीजी आनंदित झाले आणि म्हणाले, हे देवा, तुम्ही अमृतासारख्या या व्रताचं महत्त्व सांगितलं त्यामुळे मी खूप आभारी आहे. खरंच ही भगवती शक्ती सगळ्या जगाचं पालन करणारे आहे, जिच्या प्रभावाला जाणणं खरंच खूप कठीण आहे. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.